गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल. आज सकाळीच मला मम्मीने धप्पा दिला. लवकर तिने उठवलं. मला पण काय माहिती नव्हतं. पण उठवलं. तर आता उठलोच बोललो तर जरा काहीतरी करूया. मग आता मी सकाळीच राईडला चाललोय, सायकल राईडला. कारण 5 दिवस गाडी गाडी चालवून कंटाळलेलो होतो. आता जरा सायकल चालूया बोललो. आता आपण सायकल राईडला जाऊया, तुम्हाला सुद्धा दाखवतो. तर हाय गाईज, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर आता आपण निघालो राईडला. आपली सायकल पण आहे. तो दाखवतो पुढे पण कसं आहे ते. हा आपण आता चाललोय. हे पण माझंच गाव आहे, इथेच चाललोय. तर जरा मग पुढे जाऊन थांबूया. तरी नागोबा म्हणून एक देवस्थान आहे, तर तिथे आपण थांबूया. सकाळीच असं उठल्यावर कुठेतरी बाहेर असं राईड बिडलं जाणं मला प्रसन्न वाटतं. आल्यावर आधी जरा वाटतं कशाला जायचं, का जायचं, नंतर काय नाही, नंतर बरं वाटतं. आपण चाललोय. गाडी बिडी काय नाही बघा, सायकलच आहे माझ्याकडे, सायकलच आहे. आपण चाललोय. तर इथे पोहोचलोय, पण लवकर बसलो मला जरा वाटतंय. स्पीड बीड माझी वाढली की. बघा गाईज, आपलं डेस्टिनेशन पुढेच आहे. त्या बाजूला हेच आहे देवस्थान नागोबा. चांगलं देवस्थान आहे, तिथे जरा थांबूया, बघूया. आपण तुम्हाला विसर्जनाची जागा दाखवली, ते डप्प इथे पण समोर पण आहे. तर हे बघा गाईज, आता आपण इकडे आलोय. हे श्री नागोबा देवस्थान. आता आपण खाली जाऊया. सायकल इथे लावली आपण, तर खाली जाऊया. जुनं देवस्थान आहे, छोटस आहे. इथे पाणी पण आहे बघा, पाणी. हे बघा, हेच ते श्री नागोबा देवस्थान. इथे आल्यावर फार प्रसन्न वाटतं. इथलं वातावरण सुद्धा फार छान आहे. फार वेळ थांबलो. तर आता टाइम काय झाला माहिती नाही, 7-8 वाजलेत आता. तर आता आपण जाऊया परत. आपण आता निघालोय. तरी सायकल घ्यायची, परत जायचं. बाकी जास्त काय अवघड नाही, सोपंच आहे. चला आता जाऊया. सायकल घेतले. हे बघा, किती मस्त वातावरण आहे आणि पक्ष्यांचा चिवचिवाट पण ऐका. तर हाय गाईज, आता आपण परत चाललोय घराच्या इथे. पण झालं फिरून. सकाळीच उठलेलो, मम्मीने काय माहित का उठवलं काय माहिती नाही, पण आज जरा आलेली, उठवलं तिने. आता आलेलो आणि आता बघ पुन्हा निघालोय. जरा ऊन आलेलं आहे, कारण सकाळी 8 वाजले. आता एवढ्या पण सकाळी उठलो नव्हतो, 7:30लाच उठलेलो. आता ऊन झालंय जरासं. मस्त वाटतंय आता तर मला. सकाळ उठलो. आता आपल्या दुकानात पण जायचं आहे. आपण पोहोचल्यावर जरा फ्रेश बिश होऊया. कालच्या व्हिडिओला तुम्ही चांगला प्रतिसाद दिलात. जर तुम्ही ह्या आजच्या व्हिडिओला जर कमीत कमी 60 लाईक दिले, तर मी असं रोजच सकाळी उठेन तुमच्यासाठी खास. तर करा ते. पोचल्यावर फ्रेश होऊन जरा दुकानात पण आपल्याला जायचं आहे. तर तो पण तुम्हाला जर्नी दाखवतो, दुकानात काय चाललंय, कसं असतं, काय काय करतो मी. खातो तर फारच मी दुकानात. तेव्हा काहीच आपण आता पोचलेलोच आहोत. तेव्हा ऊन पडलंय, पोचलोय. पोचू घरात. जरासा दम लागलाय मला पण. हॅलो गाईज, आता आपण पोचलोय त्या घरात. आता जरा फ्रेश बिश होतो मी, आंघोळ बिंघोळ घेतो आणि त्यानंतर आपण जाऊया दुकानात. हॅलो गाईज, आता मी झालोय फ्रेश. आत्ताच मी आंघोळ केली आणि आता आपण जाऊया दुकानात. गाईज, आता आपण निघाले दुकानात. थोड्या वेळात आपण दुकानात पोहोचू आणि मग मला दुकान पण दाखवतो. बघा कसं मस्त ऊन आलेलं आहे. तर आता आपण पोहोचतोय दुकानात. तर आपण आता दुकान उघडूया.
आज थोड्या वेळापूर्वी इकडे जरासं पावसाचं वातावरण झालेलं तर परत एकदा ऊन आलंय. आता ऊन आलंय तर वारा बिरा पण सुटलेला आहे. छोटा छोटा वारा सुटलाय बघा. आता मी मम्मीला आणायला घरी आलेलो दुकानातून तर येता येता मध्येच पाऊस आला. आधी तर ऊन होतं नंतर पाऊस आला आणि जसा घरात आलो तसा पाऊस परत गेला. काय असं झालंय बघा. पाऊस आता नाही, आता ऊन पडलंय आणि मगाशी पाऊस आला. नशीब रेनकोट होता म्हणून रेनकोट घातला, नाही तर जरासा भिजलोच मी. कारण जेव्हा बस स्टॉपला पोहोचलो तेव्हा मी रेनकोट घातला. त्याच्या आधी मी भिजतच आलो जरा वेळ, कारण मध्ये कुठलाच बस स्टॉप नव्हता. गाईज आजसाठी एवढं बस. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा.